हाय मित्रांनो, माझं नाव आहे अक्षय आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एका पिक्चरमध्ये दुसरं पिक्चर तुम्ही मॉफ कसं करता. आता हे जास्त म्हणजे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये जास्त वापरलं जातं असं काहीतरी, की तुम्ही एक पिक्चर दुसऱ्या ह्याच्यामध्ये मिक्स कसा करायचा म्हणजे ते दोन्ही पिक्चर एकच वाटले पाहिजेत. ॲक्च्युली दोन लेअर पण एक फिल्म वाटली, आपलं पिक्चर वाटला पाहिजे. मी माझं फोटोशॉप ओपन करतोय, माझ्याकडे आहे CS3. तुमच्या मनानुसार तुम्ही कोणतंही यूज करू शकता. फाईल मेनूमध्ये जा, ओपन म्हणा आणि तुम्हाला जो पिक्चर हवा आहे तो पिक्चर घ्या. ॲक्च्युली या कामासाठी तुम्हाला दोन पिक्चर लागतील, म्हणजे तुमच्याकडे एक तुमचा फोटो किंवा तुमच्या मित्राचा कोणाचा ज्याचा एडिट करायचा असेल तुम्हाला, आणि अजून एक फोटो ज्याच्यामध्ये तुम्ही दुसरा फोटो त्याचा मॉफ करू शकता. ठीक आहे. आपण इकडे घेऊ एक चांगला फोटो. ठीक आहे. ही आहे नर्गिस फाखरी. ऑफकोर्स तीच आहे ना? हां, तीच आहे. ठीक आहे. आता हिच्यावर अजून एक पिक्चर लागेल आणि तो पिक्चर घेतो मी. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, एमा वॅटसनला घेऊ याच्यावरती. ओके. आता तुम्हाला ॲक्च्युली करायचं काय आहे, तुम्हाला जेवढा पिक्चर पाहिजे म्हणजे एमा वॅटसन, मला जर कधी नर्गिस फाखरीच्या फोटोमध्ये तिला बसवायचं आहे तर नॉर्मली आपण काय करतो, आपण नॉर्मली कट करतो आणि पेस्ट करतो त्या इमेजवर. ही इमेज कट करून आपण या इमेजवर पेस्ट करतो आणि मग नंतर उरलेला एरिया आपण इरेझरनी कट करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे जो स्मूथनेस आहे, जो इफेक्ट म्हणजे जे पहिल्या लेअरचं जे स्मूथनेस असतो तो मिळत नाही तुम्हाला. म्हणजे ॲक्च्युली ते असं वाटतं की बाहेरून असं चिटकवल्यासारखं वाटतं काहीतरी. तर ते चिटकवल्यासारखं वाटू नये याच्यासारखी याच्यासाठी ती गोष्ट करण्यासाठी तुम्हाला इरेझरचा वापर नाही करायचा आहे. आणि इरेज केलेला भाग थोडासा असा विचित्र वाटतो. ठीक आहे, तर मग आपण एमा वॅटसनला पूर्णच घेऊ. जस्ट कंट्रोल A प्रेस करा. हे सगळं सिलेक्ट झालेलं बघा, इथे इथे तुम्हाला सिलेक्ट झालेलं दिसेल. नंतर कंट्रोल V म्हणजे तुम्ही 1 मिनिट, व्हॉट द हेल. ओके. नंतर इकडे येऊन कंट्रोल C दाबा म्हणजे तुम्ही ती लेअर कॉपी कराल आणि बस तुम्हाला ज्या लेअरमध्ये जायचं आहे तिथे सिलेक्ट करा, तिच्यावर जा आणि कंट्रोल V दाबा. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला हे एकाच पिकमध्ये दोन्ही पिक भेटतील. ठीक आहे. आता ॲक्च्युली झालं काय, इथे तुमच्या मेन फोटोच्या वरती अजून एक लेअर तयार झाली आणि त्या लेअरमध्ये मी एमा वॅटसनला टाकलं आहे. आता तुम्हाला वाटेल त्या जागी फोटोग्राफ टाकण्यात काही अर्थ नाही. म्हणजे विचार करा, आता समजा जर कधी मी तिला इथे बसवलं समजा, तर ती चालून जाईल. पण जर कधी ती अशी आली किंवा इथे तिच्या चेहऱ्यावर आली किंवा इथे आली तर ते विचित्र वाटेल जरा. इथे पण चालून जाईल कारण की ती तिला बघते असं वाटलं पाहिजे. ओके, ठीक आहे. मी तिला कुठेतरी टाकायचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला ते इफेक्ट झाल्यासारखं वाटलं पाहिजे. ठीक आहे. ही ट्युटोरियल आहे, तुम्ही तुमच्या मनानुसार काही करू शकता. आता काय करायचं, आता मेन जे हे एजेस आहेत, हे शार्प ज्या कडा आहे त्याच्यामुळे लगेच दिसतंय की मी फोटोवर फोटो टाकलेला आहे. आता करायचं काय आहे, तर तुम्हाला ही जी वरची लेअर आहे ना, तिच्यावर एक ब्लॅक कलरचा मास्क चढवायचा. आता मास्क चढवायचा म्हणजे ॲक्च्युली काय करायचं, तुम्ही डायरेक्ट इकडे जाऊन क्लिक नका करू. ॲड मास्क लेअरवर तुम्ही जर क्लिक केलं तर व्हाईट कलरचा मास्क त्याच्यावर एक ॲड होतो. पण आपल्याला व्हाईट मास्क नाही पाहिजे, आपल्याला ब्लॅक मास्क पाहिजे. आता ते कसं करायचं, तुमच्या विंडोजवर तुम्ही अल्ट प्रेस करून ब्लॅक कलरचा मास्क चढवू शकता. म्हणजे तुमची जी ओरिजिनल लेअर आहे ती गायब होऊन जाईल. आता हे बघा, जर कधी तुमचा ब्लॅक मास्क असेल तर तुम्ही व्हाईट पेंटने त्याच्यावर पेंट करायचा असतो, आणि जर कधी व्हाईट मास्क असेल तर तुम्ही त्याच्यावर ब्लॅक कलर घेऊन पेंट करा. म्हणजे असा एक फेड इन झालेला, फेड इन नाही म्हणता ना, त्या इफेक्टला काय म्हणतात मला ॲक्च्युली माहिती नाही. पण तसं काहीतरी जमा होईल. आता तुम्ही इकडनं याला डिलीट करू शकता. जर कधी डायरेक्ट इकडे क्लिक केला तर व्हाईट कलरचा मास्क तयार होईल. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, व्हाईट कलरचा मास्क घ्या. जर कधी तुम्हाला माहिती नसेल तुम्ही काय करता ॲक्च्युली. नंतर ब्रश टूल घ्यायचा आहे. ब्रश टूलमध्ये त्याची ओपॅसिटी कमी करायची, तुम्हाला जितकी कमी करू शकता. 15-20 खूप झाली. ठीक आहे, मी 24 घेतली आहे.
सॉफ्ट एजचा ब्रश पाहिजे, जितका मोठा तितका चांगला. 100चा पण नको, थोडा अजून मोठा. 200चा ठीक राहील, 250चा घेतला आहे मी. आता ब्लॅक कलर, इथे ब्लॅक कलर मी ऑलरेडी सिलेक्ट केलेला आहे. तुम्ही जाऊन तसं करू शकता जर कधी नसेल तिथे व्हाईट कलर असेल तर. आता बस ही लेयर सिलेक्ट करा आणि तुम्हाला त्या लेयरवर नाही, तुम्हाला त्या मास्कवर पेंट करायचं आहे. म्हणजे होईल काय, पाठीमागचा जो मास्क आहे तो अ, पुढे येईल. म्हणजे ठीक आहे, मी करूनच दाखवतो तुम्हाला. या लेअरवर नका क्लिक करू, मास्कवर क्लिक करा. पहिलंच सांगतो मी, मास्कवर क्लिक करा. ठीक आहे. आता जो एरिया तुम्हाला पाहिजे नाही आहे त्या एरियावर तुम्ही त्या कलर, ब्लॅक कलरचा कलर मारू शकता. म्हणजे हे असं. आता हे तुम्ही म्हणाल की हे जेवढं स्पीडनी पाहिजे तितक्या स्पीडनी तर वाटत नाही आहे ॲक्च्युली, कारण की माझी ओपॅसिटी कमी केली आहे मी इथे. ओपॅसिटीचं कधी 100% असेल ना तर ते गप्पागप साईडचं गायब होऊन जाईल. तर करायचं काय तुम्हाला, ठीक आहे, ऑपॅसिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. म्हणजे जो हे तुमचं जे काम आहे ते पटापट होईल. ॲक्च्युली मी माऊस यूज करतो आहे त्याच्यामुळे इथे थोडा वेळ लागतो आहे मला प्रत्येक गोष्टी करण्यामध्ये. आणि तुम्ही जर कधी काही टॅबलेट पी सी वगैरे तसं काही वापरत असाल तर मग काय प्रश्नच म्हटला. टॅबलेट पी सीवर या गोष्टी जरा जास्त सिम्पल होऊन जातात. ऑफकोर्स यासाठी तुम्हाला टॅबलेट, विंडोजचा टॅबलेट लागेल तुम्हाला त्यासाठी जर फोटोशॉप यूज करायचं आहे तर. बाकीचे प्रोग्राम्स आहेत ॲक्च्युली या गोष्टींसाठी, पण आता ते किती चांगले आहेत हे मला माहिती नाही. फोटोशॉपपेक्षा चांगलं काहीच नाही. जर कधी तुम्ही बिगिनर असाल तरी फोटोशॉप तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्ही एक्सपर्ट असाल तरी फोटोशॉप तुम्ही यूज करू शकता. भरपूर प्रोफेशनल, भरपूर काय, सगळेच प्रोफेशनल फोटोग्राफर फोटोशॉप यूज करतात. आणि हे मी पाहिलं आहे. तुम्ही सुद्धा पाहू शकता. सगळ्यांना माहिती आहे ऑफकोर्स, फोटोशॉप इज द ग्रेट. अडॉबनी खूप मेहनत केली आहे फोटोशॉप बनवण्यामध्ये. ॲक्च्युली मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्याच्यामुळे चांगलं माहिती आहे एखादी सॉफ्टवेअर कंपनी किती मेहनत करते असं सॉफ्टवेअर बनवण्यासाठी जे लाखो करोडो लोक यूज करतात. ओके, तो फायनली डन. आता माझे इथे थोडेसे चुका झाल्या आहेत, काही तिच्या बॉडीचा पार्ट गायब झाला आहे, पण तुम्हाला ॲक्च्युली समजलं माझी कन्सेप्ट काय, मला तुम्हाला समजवायचं काय ॲक्च्युली तुम्हाला ते समजलं आहे. आणि मग तुम्ही या इमेजला पाहिजे तसं एक्सरसाइज करू शकता, जिथे टाकायचं तिथे टाकू शकता. पण असं वाटलं पाहिजे की तुमचा जो हे काय म्हणतात त्याला, जो पिक आहे तो, हे कडा, ज्या त्याच्या ज्या शार्प कडा आहेत, कडा म्हणण्यापेक्षा मी काय म्हणेल, जे एजेस आहेत त्याचे शार्प, ते एजेस पूर्ण गायब झाले पाहिजे असं करता येईल तुम्हाला. आणि नाही तर मग त्याच्यानंतर इथे, सॉरी सॉरी, हे काय केलं मी, ठीक आहे, 2 पिक्चरला त्याच्यानंतर फ्लॅटन करून घ्या. मर्ज लेयर्स म्हणजे एकच पिक्स बनेल. त्याच्यानंतर तुम्ही याच्यावर ॲक्च्युली ही बॅकग्राऊंड आहे, इथे डबल क्लिक केलं तर तुम्हाला इथे लेअर तयार करता येऊ शकते. म्हणजे तुम्ही हे सिलेक्टिव्ह कलर वगैरे त्याची गोष्टी वापरू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे असं झाल्यानंतर, म्हणजे हे पूर्ण मिक्स मॅचअप झाल्यानंतर तुम्ही याच्यावरती एक सिलेक्टिव्ह कलर्सची लेअर तयार करू शकता, ज्याच्याने ॲडजस्टमेंट होतील आणि तुमचा जो फोटोग्राफ आहे तो तुम्हाला त्या कलरचा करण्यामध्ये मदत होईल, जो पाठीमागच्या लेअरचा कलर आहे. आता असं इथे करणं मी केलेलं नाही आहे, पण तुम्हाला समजलं असेल की एक इमेज दुसऱ्या इमेजमध्ये कशी टाकायची किंवा किती ती चांगली दिसायला पाहिजे. ओके, थँक्स फॉर वॉचिंग आणि बाय. पुढची ट्युटोरियल घेऊन मी लवकरच भेटेल तुम्हाला.